नमस्कार, ETV भारत मध्ये आपलं स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। काँग्रेस पक्षाने प्रसिद्ध केला जाहीरनामा, जातनिहाय जनगणना करण्याचं आश्वासन। SC, ST आणि OBC मधील नागरिकांना समान न्याय देण्यासाठी 50% आरक्षणावरील मर्यादा वाढवण्यासाठी घटना दुरुस्तीही करणार। केंद्रात सरकारनं गेल्या 10 वर्षात केलेली कामे ट्रेलर सारखी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा। राजस्थानच्या चुरूमध्ये दिलं भविष्यात आणखी खूप काही घडवायचं असल्याचं आश्वासन। नागपूरसह विदर्भात प्रचारासाठी नेत्यांची मांदियाळी। काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला आणि सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्यासह शिवसेनेत दाखल झालेले गोविंदा देखील करणार विदर्भात प्रचार। ईडीवरून रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले भाजपात आलेल्या नेत्यांच्या चौकशा बंद झाल्या नाहीत। जसे आमचे दरवाजे खुले तसेच कारागृहाचे दरवाजेही खुले, त्यांना जेव्हा उचलायचं तेव्हा ईडीवाले उचलतील। निवडणूक आयोगाची दिल्लीच्या मंत्री आतिशी यांना नोटीस। आतिशी यांनी भाजपानं माझ्याशी संपर्क केला होता असा केला होता आरोप। भाजपाच्या तक्रारीवरून पाठवली नोटीस। भारताच्या परकीय चलन साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची माहिती। यावर्षी भारताचा आर्थिक विकास दर तब्बल 7% राहणार। हमाली तोलाईवरून कांदा व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये वाद। सलग दुसऱ्या दिवशी लासलगाव, नांदगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यात कांदा धान्य लिलाव बेमुदत बंद। दादरच्या श्री सिद्धिविनायक मंदिरात मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सिद्धिविनायकाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकाराचा लिलाव। सिद्धिविनायक ट्रस्ट कार्यकारी अधिकारी वीणा मोरे पाटील यांची माहिती। रश्मिका मंदानाच्या वाढदिवसानिमित्त तिचा पुष्पा 2 मधील फर्स्ट लुक लॉन्च। मंदानाच्या गळ्यात दिसतंय मंगळसूत्र। बहुप्रतीक्षित पुष्पा 2 15 ऑगस्ट रोजी होणार रिलीज। द गोट लाईफ चित्रपट ऑस्करमध्ये पुरस्कार मिळवू शकतो, इस्रोचे शास्त्रज्ञ नंबी नारायण यांना विश्वास। पृथ्वीराज सुकुमारन यानं साकारलेल्या व्यक्तिरेखेचंही त्यांनी केलं कौतुक। न्यूज टाइम मध्ये आज इथेच थांबूया। अधिक माहितीसाठी लॉग इन करा etvbharat.com।